जय जवान जय किसान। मी हंसराज चौधरी बोलतो। आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने जाहीर केलेल्या फसवी कर्जमाफी विरोधात राज्यभरामध्ये शेतकरी पेटून उठलेले आहेत। शेतकऱ्यांच्या वतीने विविध आंदोलनं, उपोषण आणि निवेदने या सरकारच्या विरोधामध्ये आणि या सरसकट कर्जमाफीसाठी दिले जात आहेत। आपण जर का बघितलं तर धुळे जिल्ह्यामध्ये, आपल्या या जिल्ह्यामध्ये शेतकरी का उठत नाही, का लढत नाही, हा प्रामुख्याने प्रश्न आहे। एवढा मोठा सरसकट कर्जमाफीचा विषय असताना, फसवी कर्जमाफी राज्यभरामध्ये झालेली असताना धुळे जिल्ह्याच्या शेतकरी म्हटलं कुठेतरी मागणी करताना कमी पडतोय असं वाटतंय। का की धुळे जिल्ह्याचा शेतकरी काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आहे का? तर मुळीच नाही। या जिल्ह्यातला शेतकरी देखील सर्वसामान्य शेतकरी आहे। तो पोटाला चिमटा काढून त्याने राब शेतात राबला, परंतु आज या धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची आणि सरसकट कर्जमाफीची गरज आहे। जिल्ह्याभरामध्ये जर का आपण बघितलं तर नुकताच जाहीर झालेल्या पीएमच्या फसल योजनेच्या पीक विम्यामध्ये या जिल्ह्याचा प्रमुख पीक असलेले कापूस, भुईमुग असा पीक विमा देखील वगळण्यात आलेला आहे। अजून देखील हजारो लाखो शेतकऱ्यांचा पीक विमा या जिल्हाभरामध्ये मिळालेला नाही। म्हणून याच विषयाला घेऊन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा तात्काळ मिळावा, असे प्रमुख विषय घेऊन धुळे जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी मोर्चा काढण्याचा विचार आमच्या सगळ्या तरुणांमध्ये आणि भूमिपुत्रांमध्ये चालू आहे। आपण जर का बघितलं तर अलीकडे आम्ही शिरपूर तालुक्यामध्ये अनेक यशस्वी आंदोलनं करून दाखवली। अनेक आंदोलनाच्या माध्यमातून थेट तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आणि असाच भूमिपुत्रांच्या वतीने या जिल्ह्याभरातील चारही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मोठा मोर्चा धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती काढण्याचा विचार या माध्यमातून सुरू आहे। तरी आम्ही प्रयत्न करणार आहोत की जिल्ह्याभरातील विविध तालुक्यातील, चारही तालुक्यातील जेवढ्या गावांमध्ये शक्य असेल तेवढ्या प्रमुख गावांमध्ये जाऊन या आंदोलनाचं आपल्यापर्यंत पत्रक पोहोचवायचं। परंतु या आंदोलनाची दिशा काय असावी, कसं या पद्धतीने आंदोलन करावं, कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी एकत्र यावं, यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की आमचे नंबर, आमचे संपर्क सगळे दिले गेले, आपण संपर्क करा। कारण आज जर का या जिल्ह्यातला शेतकरी पेटून उठला नाही, जर का आज या जिल्ह्यातला शेतकरी उठला नाही तर येत्या काळामध्ये या शेतकऱ्यावरती बिकट अवस्था आहे। विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवा आणि येत्या 5-10 दिवसामध्ये आपण मोठ्या आंदोलनाची तयारी, शेतकऱ्यांच्या एकजुटीची ताकद या जिल्ह्याच्या प्रशासनाला दाखवून देण्यासाठी जी सगळी लढाई जी आयोजित केलेली आहे, हा जो तुम्हाला साकडं घालणारा समोर उभा आहे, हा कुठल्याही पांढऱ्या कपड्यात पुढारी म्हणून तुम्हाला साकडं घालत नाही, पण या जिल्ह्यातल्या, या तालुक्यातल्या सामान्य भूमिपुत्र म्हणून, एक शेतकरी म्हणून, 2 टाइम अन्न खातो असा म्हणून शेतकरी म्हणून तुम्हाला साकडं घालतो आणि तुमच्या वाट बघू। धुळे जिल्ह्यातील शिरपूर, सिंदखेडा, साक्री, धुळे व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की आता नाही तर कधीच नाही, आज पेटला नाही तर कधीच होणार नाही, म्हणून जुळा, आंदोलनाला उठा।